वर्धा जिल्ह्यात या वर्षीच्या पावसाळ्यात असलेल्या भयंकर अशा अतिवृष्टीमुळे सर्व ठिकाणी शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांवर एक प्रकारे अस्मानी संकटाचा एक डोंगर कोसळला आहे आणि अशा वेळेस त्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं कुठेतरी मायेचा हात द्यावा, त्यांच्या दुःखावर फुंकर घालावी, यासाठी सरकारनं प्रयत्न करणं आवश्यक आहे। पण सरकारचे प्रयत्न त्या बाबतीत होताना दिसत नाही। त्यामुळे आज आम्ही सरकारचे डोळे उघडण्यासाठी पुन्हा एकदा निवेदन माननीय पंतप्रधान मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की शेतकऱ्याची भयंकर अशी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान देण्यात यावं। काही शेतकऱ्यांची शेती जी खरडून गेली आहे, 2-2 अडीच फूट त्याच्यात माती नाही राहिली आणि काही शेतकऱ्यांची शेती सतत 15 दिवसापासून पाण्यात आहे, बुडीत आहे। त्या शेताचं पण अतोनात नुकसान झालं आहे। त्या शेताच्या दुरुस्तीसाठी त्यांना विशेष असं काही सरकारनं अनुदान देण्यात यावं। त्याचबरोबर शेतकऱ्यांना आजच्या काळात जीवन जगणं सुद्धा मुश्किल झालं आहे। बरेचसे शेतकरी रोज आत्महत्या वाढत आहे। त्यावेळेस शेतकऱ्याचे जे महत्त्वाचे प्रश्न आहे, मुलांचं शिक्षण, त्याचं शुल्क आणि आरोग्याच्या बाबतीत त्याचा खर्च हा सरकारनं मोफत करायला पाहिजे किंवा त्यांची फी सुद्धा भरली पाहिजे, जेणेकरून त्याला थोडंसं कुठंतरी सुसह्य होईल। आणि काही शेतकऱ्यांचं तर घरी जेव्हा खावायला अन्न सुद्धा नाही राहिलं। समोरचा काळ कसा काढायचा हा सारा प्रयत्न तो करत आहे। त्यानंतर आमचे जे बाकीचे मुद्दे होते त्यात असे होते की जंगली जनावरांचा प्रकोप आहे, त्याच्यासाठी कंपाऊंडची हे करायला पाहिजे सरकारनं। त्यानंतर सोलरचं जे सक्ती आहे, कनेक्शन देणं बंद आहे, ते सक्ती बंद करून पूर्वीप्रमाणे लाईनचे विद्युत कनेक्शन देण्यात यावे। त्यानंतर माननीय मुख्यमंत्री जे बोलले होते की कर्जमाफीबद्दल, ते म्हणते अजून योग्य वेळ आल्यावर करू, पण अजून किती आत्महत्या झाल्या म्हणजे योग्य वेळ येईल बा। तर लवकरात लवकर जर कर्जमाफीचा काही निर्णय घेतला तर कुठेतरी शेतकऱ्याच्या मनाचं समाधान होईल। तर आणि त्यानंतर बँकेचा एक मुद्दा आहे, बँकेचं पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळत नाही। ज्या शेतकऱ्यांनी आपलं कधी OTS मध्ये 1 टाइम सेटलमेंट केलं, सेटलमेंट करून ज्यांनी आपलं हे केलं, त्यांना नवीन कर्ज बँका देत नाही आहे। सिबिलचा मुद्दा लावते, कधी त्या सेटलमेंटचा मुद्दा लावते, तर बरेचसे शेतकरी त्या कर्जापासूनही वंचित आहे। तर आमची या सरकारला अशी विनंती होती की अस्मानी संकट आहे, सुलतानी संकट पण तुम्ही आणू नका। आणि शेतकरी हा पण हिंदूच आहे आणि त्यांना आपण यावेळेस मदतीचा हात त्याच्या पाठीशी ठेवला पाहिजे। आणि ही ओला दुष्काळ जाहीर करून, राष्ट्रीय आपत्ती हे जाहीर करून, तशीच परिस्थिती आहे आज, शेतकऱ्यांच्या मनावर कुठेतरी फुंकर घातली पाहिजे। यासाठी